आपल्यासोबत आमदार संजय केनेकर आहेत. काय सांगाल? आज इम्तियाज जलील यांनी पतंग उडवला आहे. मकर संक्रांत आहे. मात्र हिंदुत्वाचे जे नेते आहेत त्यांनी पतंग उडवलं नाही, कारण माझा प्रचार होईल असं त्यांनी आरोप केलेला आहे. असं त्यांचं म्हणणं आहे. खऱ्या अर्थानं सकाळपासून या मकर संक्रांतीचा उत्साह साजरा करण्यासाठी आम्ही अतिशय उत्साहात सर्व जणांना शुभेच्छा देतोय. तिळगुळ देऊन स्नेहबंधनाच्या गोडवा वाढवण्याच्या शुभेच्छा देतोय. निश्चितच हा हिंदूंचा सण आहे, पवित्र सण आहे आणि तो साजरा आम्ही सकाळपासून करतोय. इम्तियाज जलील यांना तिळगुळ घेऊन जाणार का? इम्तियाज जलील यांना तिळगुळ घेऊन जाण्याचा प्रश्नच नाही. परंतु ज्या दिवशी इम्तियाज जलील हिंदू धर्म स्वीकारतील आणि हिंदू धर्मात स्वीकारून जेव्हा ते तिळगुळ घ्या आणि गोडगोड बोला असं आमच्याकडे येऊन आमंत्रण देतील, निश्चितपणे या हिंदू जनमानूस त्यांना डोक्यावर घेऊन नाचेल. परंतु त्यांनी एकीकडं मंचावर जाऊन हिंदूंच्या विरोधात गरळ ओकावी, या शहरातली शांतता भंग करावी, सामाजिक अराजकता निर्माण करावी, ती गरळ ओकून, आणि दुसरीकडं मंचाच्या खाली उतरल्यावर हिंदूंना शुभेच्छा देण्याचा प्रकार करावा. त्याच्यामुळं त्यांच्या शुभेच्छा ह्या गरळ ओकणाऱ्या शुभेच्छा आहे. अजिबात त्यांच्या शुभेच्छा आम्ही घेणार नाही. अनेक ठिकाणी पैसे वाटल्याचा आरोप देखील छत्रपती संभाजीनगरमध्ये होतोय. निश्चितच आहे. ज्यांच्या पायाखालची वाळू घसरलेली आहे त्यांना आरोप हे करावंच लागतील. आणि त्यामुळे कोणी आरोप कोणत्या पद्धतीनं करताय हे तुमच्या लक्षात येतील. कारण हरण्याच्या भूमिकेत आलेली व्यक्ती काय बडबडू शकते हे तुम्ही जाणू शकता. संजय शिरसाट जे आहे, त्यांचे मुलगा जो आहे सिद्धार्थ शिरसाट, याच्या प्रॉपर्टीमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ देखील झालेली, जवळपास 100%. कारण 25 लाख मागील वेळेस होते, या 25 कोटीच्या ते 90 कोटीपर्यंत त्यांची संपत्ती केली. खरं तर त्या क्षेत्रातला मी तज्ज्ञ नाही आहे, परंतु त्याबाबतची जर चुकीचं काही असेल तर ते सरकार याची दखल घेणारी आणि सरकार पक्की आहे. जर जे कोणी असो, मग सत्तेतला असो, सत्तेच्या बाहेरचा असो, विरोधातला असो, जे कोणी चुकीच्या पद्धतीनं नागरिकांच्या पैशाचा गैरवापर करेल त्याची दखल हे सरकार घेईल. मात्र आज मकर संक्रांत आहे आणि इम्तियाज जलील यांचं चिन्ह देखील पतंग आहे आणि त्यांनी पतंग उडवलेला आहे. त्यांनी आज पतंग उडवला. 16 तारखेनंतर ते चंपा चौकामध्ये पतंग विकताना दिसतील. नक्कीच जर पाहायला गेलं तर इम्तियाज जलील हे 16 तारखेनंतर चंपा चौकामध्ये पतंग विक्री करताना दिसतील, असा टोला जो आहे तो आता आमदार संजय केनेकर यांनी लावलेला आहे. कॅमेरा पर्सन संतोष शिरसाटसह विजय चिडे, छत्रपती संभाजीनगर.